शेतकरी बंधूंनो नमस्कार. सर्वात महत्त्वाचं आजचा जो काही व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मागचे व्हिडिओ बघितले ना, जर बघितले असतील मित्रांनो तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही म्हणशाल साहेबांचे अंदाज 100% खरे ठरतात म्हणजे ठरतात. मित्रांनो जे देतो ना ते 100% योग्यच देतो. योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन हीच माझ्या कामाची खरी पावती आहे आणि तीच देत राहणार. सदैव शेतकऱ्याच्या हितार्थ काम करत राहणार. आज जर बघितलं मित्रांनो, मी आहे साऊच्या प्लॉटमध्ये. आज आहे 23 डिसेंबर. लागवड करून साधारण 1 महिना आणि 3 दिवस झालेले. पावसाळ्याचा प्लॉट नाहीये, हिवाळ्याचा प्लॉट आहे. बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या पानांच्या वाट्या झाल्या, त्याविषयी आज चर्चा करणार आहे आणि मार्केटचा अंदाज या संदर्भात मी चर्चा करणार आहे. मी आहे शाखा नंबर 2 दुगावरनं चाललेल्या मार्गदर्शन अंतर्गत जो काही प्लॉट आहे त्या प्लॉटवर आलेलो आहे. या प्लॉटमध्ये मार्गदर्शन करत असताना आता जर बघितलं आपण तर झाडाला फुलकळी निघालेली, 1 महिना आणि 3 दिवसाचं झाड झालेलं आहे. पहिली बांधणी होऊन गेली. अशी परिस्थिती तुमच्या प्लॉटमध्ये बघायला भेटणार नाही. हे फक्त कृषी तज्ञ शेती सल्लागार देऊ शकतो मित्रांनो. आम्ही शेतकऱ्याचा विश्वास जिंकतो. कांदा पिकामध्ये जर बघितलं तर 2-2, 3-3 फवारण्यांमध्ये प्लॉट काढले आणि बऱ्यापैकी शेतकरी 8-8 फवारण्या करतात मित्रांनो. अतिशय सुंदर रिझल्ट देण्याचं काम आम्ही करतोय. आमचं मटेरियल कुठं कुठं उपलब्ध आहे ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघू शकता. खाली लिंकवर क्लिक करा, बघा तिथं रीड मोर म्हणून ऍप्लिकेशन हे बघा तिथं, तिथं बघा मटेरियल कुठं कुठं उपलब्ध आहे. आज प्लॉट साधारण 1 महिना 2-3 दिवसात झाला, एकही पाण्याची वाटी सापडणार नाही प्लॉटमध्ये. त्यानंतर बघितलं झाड अत्यंत निरोगी आहे. झाड निरोगी ते कशावरनं ओळखायचं तुम्हाला? आता झाडाचे सर्वात महत्त्वाचे जिथे फुलकळी लागली किंवा शेंडा आहे तिथे काटे जर चमकत असतील ना, बाई काटे, या काट्यांवरून ओळखायचं का आपलं झाड निरोगी 100%. जर तुमच्या झाडाला काटे निघालेले असतील तर 100% ओळखायचं आपलं झाड 100% निरोगी आहे. आणि त्याचा स्टम जर मुलायम असला ना तर 100% समजायचं आपला प्लॉट एकदम मुलायम आहे किंवा निरोगी आहे. योग्य मार्गदर्शन चाललेलं आहे. आता जर बघितलं आपण तर आपण आता ह्या प्लॉटमध्ये मार्गदर्शन करताना पहिले पानांच्या वाट्या जाणून घेऊ, त्यानंतर मार्केटचा अंदाज घेऊ. आता मार्केटचा अंदाज बऱ्यापैकी म्हणतील फेकाफेकी करू नका, केली नाही मित्रांनो. मागं पण बोललो होतो 2 महिने मार्केट टिकणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं डिसेंबरच्या 15 डिसेंबर नंतर मार्केट वाढायला सुरुवात होईल आणि पुढील 2 ते 2.5 महिने टोमॅटोचं मार्केट स्थिर लेवल राहील, 100% राहणार. आता जे बोललोय तेच होणार. ज्यांना ज्यांना प्लॉट टाकायला लावले होते, ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट टाकले आज त्यांचं एकच कॉल होतं, साहेब ऐकलं 100% फायदा झाला. 100% म्हणजे 100% फायदा झाला. आता बऱ्यापैकी मी प्लॉटवर चमकत नाही, बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता प्रोडक्शन करता करता मित्रांनो एवढी फजिती होऊन गेली का प्लॉटवर जायला वेळ मिळत नाही. पण रिझल्ट 100% द्यायचं काम करतोय. प्रत्येकी जेव्हा कॉल येतो जे समाधान मिळतं ना कॉलमधून 100% अतिशय सुंदर मिळत आहे. आता जर बघितलं आपण तर पानांच्या वाट्या कशा क्लिअर करायच्या त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, तुमच्या प्लॉटला जर पानांच्या वाट्या झाल्या असतील तर ड्रिप ऍप्लिकेशनने आपल्याला फॉस्फरिक ऍसिड एकरी 1.5 ते 3 किलो सोडायचे मित्रांनो. ब्रँडेड कंपनीचा सोडा, जेणेकरून कुठलाही साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे. त्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये जर बघितलं तर फॉस्फरिक ऍसिड सोडल्यानंतर स्प्रेचं पहिलं ऍप्लिकेशन करायचं. त्याच दिवशी स्प्रे मारत असताना टाटा कंपनीचा क्लास्टो मारायचा आहे 200 ग्राम आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं नीम ऑइल घ्यायचं आहे 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी. त्यानंतर जर बघितलं आपण ड्रिप ऍप्लिकेशन दुसरं ऍप्लिकेशन करायचं आपलं कृषी गोल्ड 1 किलो आणि त्यामध्ये नवरत्न गोल्ड वापरायचं 500 मिली आणि त्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये वापरायचे 13-40-13 किंवा 19-19 किंवा 12-61 3 ते 4 किलो वापरायचं आपल्याला एकरी. हे ऍप्लिकेशन झालं. पुढच्या ऍप्लिकेशनकडे येऊ. तिसरं ड्रिप ऍप्लिकेशन पुढच्या 4-5-6 दिवसात करायचंय. दोन्ही ऍप्लिकेशन मध्ये 4-4, 5-5 दिवसाचा गॅप ठेवा. 4-5-6 दिवसांनी करत असताना आपल्याला वापरायचंय मित्रांनो कृषी ग्रो 500 मिली आणि अल्बर्ट सोल्युशन वापरायचंय. त्याच्यासाठी एकरी 5 ते 6 किलो वापरायचे आपल्याला प्रति एकरासाठी वापरायचे मित्रांनो ऍप्लिकेशन. त्यानंतर वरनं फवारणी घ्यायची असेल तर दुसरी फवारणी घ्या तुम्ही. टीएमई स्पेशल वापरायचे तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली आणि त्यानंतर जर बघितलं तर त्यामध्ये बुरशीनाशक वापरायचे आपल्याला कस्टोडिया किंवा एमिस्टार. हे कंटेंट आपलं कस्टोडिया वापरा किंवा एमिस्टार वापरा, दोघांपैकी कोणतेही एक बुरशीनाशक वापरलं तरी चालेल. आणि त्यानंतर मित्रांनो त्यामध्ये देखील आपल्याला वापरायचं आहे ते नीम ऑइल प्रति 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली टीएमई स्पेशल 250 मिली आणि कस्टोडिया असेल तर 250 मिली, एमिस्टार असेल तर 100 मिली टॉपमध्ये. आता जर बघितलं तर हे दुसरा स्प्रे झाला आपला. त्यानंतर दुसऱ्या स्प्रेमध्ये तुम्ही ऍप्लिकेशनमध्ये यूज करू शकता मेगाफॉल 500 मिली किंवा रॅपिग्रो 500 मिली प्रति एकरी आपल्याला फवारणी घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो आपण येऊ पुढच्या फवारणीकडे. पुढची फवारणी आपल्याला गावरान फवारणी टाकायची आहे. त्यामध्ये तुम्हाला फवारणी घ्यायची ती ग्लुकोज वापरायचे आपलं ग्लुकॉन डी मित्र लहान मुलांसाठी 200 लिटर पाण्यासाठी 300 ग्राम, नारळ पाणी 500 मिली. त्यानंतर झिंक वापरायचं 100 ग्रॅम. त्यामध्ये आपल्याला पोलीस म्हणजे गरडा केमिकलचं पोलीस वापरायचं आहे किंवा लिसेंटा वापरायचं आहे किंवा आपलं फ्लुएन्स वापरायचं ॲडव्हान्स पेस्टिसाइडचं किंवा फिमा वापरायचं आहे. त्याच्यामध्ये इमिडा आणि फिप्रोनिल 40-40% येणारा कंटेंट वापरायचा आपल्याला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 40 ग्राम आणि त्यामध्ये वापरायचं आपल्याला मानिक 100 ग्रॅम, ॲसिटामाप्रेड 100 ग्रॅम प्रति 200 ग्रॅम प्रति फवारणी असेल. त्यानंतर मित्रांनो ह्या प्लॉटला बऱ्यापैकी रिकव्हरी मिळून जाते. रिकव्हरी मिळाल्यानंतर पुढचं शेड्यूल ऑफिसकडनं घ्या. 100% योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला करूच. तर आता येऊ मार्केटच्या अंदाजाकडं. आता मार्केटचा अंदाज आज आहे 23 डिसेंबर. 23 डिसेंबर रोजी मार्केटचा अंदाज देत असताना
सर्वात महत्त्वाचं, मागील अंदाज जो दिला होता का डिसेंबरच्या 15 डिसेंबर नंतर मार्केट वाढायला सुरुवात होईल, पुढचे 2-2.5 महिने मार्केट टिकून राहणार आहे आणि त्यानंतर मार्केटला उतरती कळा लागेल. तर आता मी सांगतो, ज्या काही होणाऱ्या लागवडींचा परिणाम आणि होणारा मार्केटचा अंदाज, तो काय अंदाज देतोय मी, तो अंदाज योग्य असणार आहे आणि योग्य सल्ला असणार आहे, योग्य देण्याचंच काम केलेलं आहे. आता आहे मित्रांनो तुमचं 23 डिसेंबर, पुढं आहे जानेवारी महिना आणि फेब्रुवारी महिना. फेब्रुवारीच्या साधारण 15 ते 20 फेब्रुवारी पर्यंत मार्केट बऱ्यापैकी स्थिर असू शकतं. त्यानंतर जर बघितलं आपण तर 20 फेब्रुवारी नंतर मार्केटला थोडीफार उतरती कळा लागणार आहे आणि त्यानंतर मार्च मध्ये बऱ्यापैकी मार्केट डाऊन होईल. त्यानंतर जर बघितलं आपण तर 200, 250, 300 रुपये मार्केट पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये राहू शकतं. ते कधी? फेब्रुवारी नंतर बोलतोय मी, म्हणजे 15 फेब्रुवारीच्या नंतर 200, 250, 300, 400 रुपयापर्यंत मार्केट राहील. आणि या वर्षी उन्हाळ्यात मार्केटचा एक अंदाज जर बघितला तर मार्केट कदाचित डाऊन असू शकतं. त्याचं कारण आहे आत्ताचा असलेला बाजारभाव. बऱ्यापैकी लागवडी वाढणार, उन्हाळ्यात उत्पन्न वाढलं वरून वाढणारं टेम्परेचर वाढलं म्हणजे आवक वाढते, आवक वाढली म्हणजे तुमचा सर्वात महत्त्वाचा मार्केटवर परिणाम होणार. पाऊस पडून कुठं बी किती बी पडला तर लय काही नुकसान होत नाही. आता जर बघितलं मित्रांनो, रतलम असेल का, त्याच्यानंतर मित्रांनो इंदोरची मंडी असेल, इथं बघितलं तर सध्या बऱ्यापैकी कांद्यावर जोर चाललेला आहे. आणि त्यानंतर बाकी जर बघितलं आपण तर आपला महाराष्ट्रात देखील कांदा वाढला आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं मध्यंतरी मार्केट डाऊन असल्यामुळे टोमॅटोवर लक्ष नव्हतं. त्या पिरियडमध्ये बऱ्यापैकी मी जेवढे बी शेतकऱ्यांना सांगितलं प्लॉट टाका, त्यांनी माझं ऐकलं. आणि जे काही अतिहुशार आहेत, ज्यांनी अतिहुशारी करून कमेंट केली तुम्हाला काय कळतं, तर मला एवढंच कळतं मित्रांनो, मागचा अंदाज खरा दिला आणि पुढचा देखील अंदाज खराच देईल. मी अंदाज बाजारभाव अंदाजक नाहीये, परंतु जेवढं कळतं तेवढं सांगतो. शेतकऱ्याचं हित होत असेल, माझ्या शेतकरी राजाचा 2 रुपये फायदा होत असेल, तर त्यासाठी मी या गोष्टी करायला कुठेही लाजत नाही आणि लाजणार पण नाही. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. ज्या शेतकऱ्यांना वाटतं कृषी तज्ञ शेती सल्लागार योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला देत आहे आणि आमचं मटेरियल जर परचेस करायचं असेल, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे चेक करून घ्या कुठं कुठं मटेरियल अवेलेबल आहे. कमेंट कळवा, तिथं आम्ही तुम्हाला कमेंटवर कळू कुठं कुठं अवेलेबल आहे. जिथे अवेलेबल असेल तिथं होम डिलिव्हरी अवेलेबल करू, पण योग्य सल्ला आणि योग्य रिझल्ट देण्याचं काम 100% करू. योग्य सल्ला हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी ऑफिसला संपर्क करा. धन्यवाद. आणि एकदा तरी दुगावच्या शाखेला या आणि पर्सनल भेट घ्या. धन्यवाद.